नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी विभाग अहमदनगरच्या या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सर, आणखी अशाच विस्तारासाठी म्हणू शकतो किंवा शेतकऱ्यांना रोगकीड व्यवस्थापनासाठी जी योजना आहे, विशेष म्हणजे महाराष्ट्राने सुरू केली आणि जी देश पातळीवर गौरवली गेली, तर राज्यात सुद्धा तिचा अवलंब केला गेला, ती म्हणजे क्रॉपसॅप आणि हॉटसॅप. तर सर, त्याविषयी थोडक्यात एक सांगायला माहिती. क्रॉपसॅप ही योजना शेतकरी बांधवांमध्ये सुद्धा खूप लोकप्रिय ठरलेली आहे आणि यामध्ये थोडक्यात कार्यपद्धती आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी सांगतो. गाव पातळीवरती किंवा तो जो काही 3 ते 4 गावांचं मिळून जी साजा असते, ह्या गावांमध्ये कार्यरत असणारे कृषी सहाय्यक बांधव हे काही फिक्स प्लॉटची निवड त्या ठिकाणी करत असतात. म्हणजे रस्त्याच्या कडेला असलेला प्लॉट, जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना तिथं येणं, त्याच्यातून जे काही आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब त्या प्लॉटवरती केलेला आहे किंवा जे काही कीड रोग नियंत्रणासाठी जे काही प्रॅक्टिसेस त्या ठिकाणी केल्या गेल्या, त्याचा अवलंब करून हा आपल्या स्वतःच्या प्लॉटवरती सुद्धा ते तंत्रज्ञानाचा अवलंब करून कीड आणि रोगावरती नियंत्रण मिळवू शकतात. अशा पद्धतीचे काही फिक्स प्लॉट त्या ठिकाणी निवडले जातात आणि हे फिक्स प्लॉटवरचं कीड रोगांचा प्रादुर्भावाचं जे काही प्रमाण आहे, हे त्या सोमवार आणि मंगळवार ह्या 2 दिवस मोबाईलमध्ये जे काही कृषी सहाय्यकांच्या ॲप आहे क्रॉपसॅप नावाचं, ह्या ॲपच्या द्वारे कीड आणि रोगांचं प्रमाण हे डाटा एंट्री किंवा त्याच्यातून जी माहिती भरली जाते सोमवार आणि मंगळवार, आणि मग प्राप्त माहितीतलं जे विश्लेषण आहे, जे कृषी विद्यापीठं आपल्या राज्यात कार्यरत आहेत, 4 कृषी विद्यापीठं आपल्याकडे कार्यरत आहेत, पैकी आपली जी माहिती आहे ती राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे जाते. जे सोमवार मंगळवारचं जे माहितीचं जी काही प्राप्त झाली तिचं विश्लेषण करून बुधवारी जर त्या गावातली किंवा त्या जिल्ह्यातली किंवा त्या तालुक्यातली किडीची जी काही नुकसानीची जी पातळी आहे ती ओलांडली गेली असेल, तर त्याप्रमाणे आपल्याला सल्ला हा कृषी विद्यापीठातील जे काही त्या विषयातले तज्ज्ञ आहेत, सोयाबीनच्या बाबतीत सोयाबीन पिकाचं तज्ज्ञ असतील किंवा इतर ऊसासारखं पीक असेल किंवा भातासारखं पीक असेल, ह्या विषयाचे तज्ज्ञ त्या पिकाचा सल्ला बुधवारी देण्याचं काम करतात. आणि मग जी काही आपली M-किसान नावाची जी SMS सुविधा आहे किंवा व्हॉट्सॲपवरती प्रत्येक कृषी सहाय्यक हा कार्यरत आहे. गावात त्या ठिकाणी 2 ते 3 ग्रुप आहेत. प्रत्येक ग्रुपमध्ये साधारणतः 250पेक्षा जास्त सदस्य संख्या शेतकऱ्यांची आहे. या ग्रुपवरती जो विद्यापीठाकडील जो सल्ला प्राप्त झालेला आहे किंवा कृषी सल्ला ज्याला आपण म्हणतो, तो सल्ला आत्मसात करून इतर शेतकऱ्यांना तो पाठवला जातो. मंगळवारी आणि सोमवारी जी डाटा एंट्री केली जाते तिची बुधवारी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं. त्याचबरोबर परत गुरुवार आणि शुक्रवार त्या ठिकाणी सर्वेक्षण कृषी सहाय्यकांच्या किंवा क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या द्वारे केलं जातं आणि शनिवारी, गुरुवार आणि शुक्रवारची जी माहिती प्राप्त झाली, शनिवारी परत कृषी सल्ला हा निर्गमित केला जातो महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून. म्हणजे आठवड्यातून 2 कृषी सल्ले बुधवारी आणि शनिवारी असे आपल्याला प्राप्त होतात. सोमवार मंगळवार त्याचबरोबर गुरुवार आणि शुक्रवार हा सर्वेक्षण 4 दिवस त्या ठिकाणी केलं जातं. तर अशी ही कार्यपद्धती आहे. आणि आज आपण बघतो की प्रत्येक शेतकऱ्याकडं किंवा प्रत्येक कुटुंबामध्ये 1 ते 2 मोबाईल आहेत. ह्या मोबाईलवरती शेतकऱ्यांना घरबसल्या कृषी सल्ला, कुठलं औषध किती प्रमाणात फवारावं, त्याचबरोबर एकात्मिक कीड नियंत्रण कशा चांगल्या पद्धतीने करता येईल, ह्या सगळ्या तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार या क्रॉपसॅप योजनेअंतर्गत केला जातो. आणि अशीच फलोत्पादन पिकांच्यासाठी किंवा भाजीपाला पिकांसाठी हॉर्टिसॅप प्रणाली किंवा हॉर्टिसॅप योजना सुद्धा कृषी विभागानं सुरू केलेली आहे. यामध्ये कार्यपद्धती जी क्रॉपसॅपमध्ये मी सांगितली तशीच हॉर्टिसॅपमध्ये आहे. फक्त क्रॉपसॅपमध्ये आपण भुसार पिकांचा समावेश केलेला आहे आणि हॉर्टिसॅपमध्ये जी प्रमुख फलोत्पादन किंवा भाजीपाला पीक आहे, टोमॅटोसारखं पीक आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये, किंवा डाळिंबासारखं फळपीक आहे, मोसंबी आहे, यासारख्या पिकांचा कृषी सल्ला, कीड रोग नियंत्रण कशा पद्धतीनं करावं, एकात्मिक पद्धतीचा अवलंब कसा पद्धतीनं करून आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये परिणामकारक नियंत्रण मिळवता येईल, ह्याचा तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार या योजनेत केला जातो. निश्चितच सर, आपण जे क्रॉपसॅप योजनेविषयी सांगितलं, याच्यातून एकदम शास्त्रीय पद्धतीचा सल्ला शेतकऱ्यांना मिळेल. अनेकदा शेतकरी शास्त्रीय अधिष्ठान नसलेल्या व्यक्तींच्या सल्ल्याने फवारणी किंवा त्यासाठी औषधं निवडतात. त्यातून आर्थिक खर्च वाढतो विनाकारण
आणि काही दुष्परिणाम होण्याची शक्यता पण असते. तर हे सारं या योजनेच्या माध्यमातून किंवा सल्ल्याच्या माध्यमातून टाळलं जाऊ शकतं. त्याच्यातून 2 उद्देश होतील की शेतकऱ्याचा खर्च कमी होईल आणि विनाकारण जे आपण रसायन पिकावर टाकतो किंवा जमिनीत टाकतो तर ते थांबायला सुद्धा काही प्रमाणात नियंत्रण मिळू शकेल. ही माहिती शेतकऱ्यांना पण हे ॲप वापरता येईल. क्रॉप्सॲप नावाचं आहे त्याची नोंदणी पण मोफत आहे आणि सल्ला पण दोन्ही पण मोफत आहे. सर, हे झालं रोगकिडींचं प्रतिबंध किंवा व्यवस्थापन करण्यासाठी. तर आता मला असं विचारायचं की ही महत्वाची पिकं आहेत, पण दुसरी काही पिकं आहेत की ज्याच्यात एकंदरीतच भारतात त्याचं उत्पादन कमी आहे. त्याच्यात प्रामुख्याने आहेत कडधान्य पिकं आणि तेलवर्गीय पिकं. तर याचा क्षेत्रवाढ किंवा उत्पादन वाढीसाठी एकंदरीत आपलं उपाययोजना किंवा आपल्याकडं अहमदनगर जिल्ह्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मुगाचं क्षेत्र हे नगर तालुक्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दिसतं. त्या खालोखाल उडीदाचं क्षेत्र हे कर्जत आहे, जामखेड आहे किंवा पारनेरसारख्या तालुक्यांमध्ये आपल्याला असल्याचं दिसून येतं. इतरही तालुक्यांमध्ये कडधान्य पिकांचा पेरा वाढावा याकरता शासनानं पुढाकार घेत यावेळेस कडधान्य विकास कार्यक्रम त्या ठिकाणी लागू केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण विविध प्रात्यक्षिकांचं आयोजन शेतकरी बांधवांच्या शेतात करत आहोत. त्या ठिकाणी प्रकल्प आपल्याला लक्षांक प्राप्त झालेला आहे. प्रत्येक प्रकल्पामध्ये अनुदानित तत्वावरती बियाण्यांचं वाटप असेल, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा असेल, एकात्मिक कीड आणि रोग नियंत्रणासाठी वेगवेगळे कीटकनाशक असतील त्याचा पुरवठा आहे. जेणेकरून महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून प्राप्त शिफारशी ज्या काही आहेत त्याच्या शिफारशीप्रमाणे आपल्याला एक आयडियल प्लॉट त्या ठिकाणी विकसित करता येईल आणि जास्तीत उत्पादन त्या ठिकाणी घेऊन आणि पिकाच्या शेवटी आपण त्या प्रात्यक्षिकांच्या प्लॉटमध्ये पिकापी प्रयोगाचं आयोजन करतो. जेणेकरून पारंपरिक शेती पद्धतीतून कडधान्य पिकाचं येणारं उत्पादन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आलेलं उत्पादन याची तुलना आपल्याला करता येईल आणि मग येणाऱ्या हंगामामध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधव एकतर कडधान्य पिकांच्या पेरा वाढवण्याकडे लक्ष देतील, त्याचबरोबर विद्यापीठानं विकसित केलेलं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा अवलंब करण्यासाठी शेतकरी बांधव पुढे येतील. याकरता कडधान्य विकास कार्यक्रम कडधान्य पिकांच्या क्षेत्राच्या वाढीकरता शासनानं सुरू केला आहे. तेलबियांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपल्याकडं NMOP सारखा म्हणजे नॅशनल मिशन ऑन ऑइलसीड डेव्हलपमेंट सारखा कार्यक्रम शासनानं सुरू केलेला आहे. या अंतर्गत सोयाबीन पिकाच्या क्षेत्रवाढीकडे आपण लक्ष देत आहोत. त्याचबरोबर राज्य पुरस्कृत सोयाबीन मूल्य साखळी विकास कार्यक्रम सुद्धा शासनानं पुढाकार घेत चालू केलेला आहे. यामध्ये केवळ सोयाबीनच्या उत्पादन वाढीवरती न थांबता शेतकरी उत्पादक कंपन्यांचं जाळं सुद्धा विकसित करण्याचं राज्य शासनानं धोरण घेतलेलं आहे आणि ह्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्याद्वारे मूल्य साखळी विकसित करून शेतकरी बांधवांना जे कोणी त्या शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद आहे यांना जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न त्यातून मिळेल आणि शेतकऱ्यांचा तेलबिया पिकाकडं कल सुद्धा त्या ठिकाणी वाढला पाहिजे हे सुद्धा धोरण शासनाचं आहे. आपल्याला कल्पना आहे की कडधान्य असतील किंवा तेलबिया विशेष करून खाद्यतेलाच्या एकूण मागणीपैकी आपण 65% हे आपली जी गरज आहे एकूण गरजेपैकी 65% गरज आपल्या देशाची ही तेलाची आयात आपल्याला करावी लागते. त्यामुळे ह्या दोन्ही पिकांमध्ये कडधान्य पिकं असतील किंवा तेलबिया पिकं असतील यांचं मोठं आयातीवरचं अवलंबित्व लक्षात घेता आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना फार मोठी संधी या ठिकाणी या दोन्ही पिकांमध्ये आहे. जास्तीत जास्त बाजारभाव या दोन्ही पिकांना मिळत असतो. त्यामुळं आपल्या ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील का कडधान्य आणि तेलबिया पिकाकडे आपण आपला कल वाढवला पाहिजे आणि ह्या दोन पिकांचं जर बघितलं तर बेवड सुद्धा अतिशय चांगला असतो. जमिनीची जी काही पोत आपण जो म्हणतो तो पोत या ठिकाणी सुधारतो आणि खरीप हंगामच नाही म्हणजे खरीप हंगामात जर ही पिकं पेरली तर रब्बी हंगामामध्ये सुद्धा येणाऱ्या पिकांना ह्या पिकांचा बेवड जो असतो चांगला मिळाल्यानं रब्बी हंगामातली पिकं सुद्धा अतिशय जोमानं वाढतात. त्याच्यावर रासायनिक खतांचा जो काही खर्च होणार असतो तो सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला कमी करता येतो आणि चांगलं उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला मिळतं. त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्यांना आवाहन करतो की ह्या कडधान्य आणि तेलबिया पिकांकडे सुद्धा आपण आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
सर, आपण आता तेलबिया आणि कडधान्य पिकाविषयी सांगितलं, तर म्हणजे जमिनीचा पोत सुधारतो एकंदरीत, म्हणजे आपल्या बोलण्यातून झालं की जमिनीचा पोत सुधारतो, उत्पादन खर्च इतर पिकांच्या तुलनेत ह्या दोन म्हणजे बाबतीत थोडासा कमी आहे. आणि मागील 2-3 वर्षाचा जर पाहिलं आपण, तर किमान आधारभूत किंमत जी आहे तर इतर पिकांच्या तुलनेत थोडीशी जास्त आहे. म्हणजे शेतकऱ्यांचा जे कल असतो की थोडंसं कडधान्य आणि तेलबियाला नॉर्मल उत्पादन कमी होऊ शकतं, पण ते अशा मार्गाने ते वाढू शकतं. तर सर, मला यानंतर आपल्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की सेंद्रिय शेतीचा कल किंवा बऱ्यापैकी वाढतोय सध्या. शासनाचं पण काही त्यासाठी योजना किंवा मिशन आहेत, विषमुक्त शेतीविषयी म्हणू आपण, तर याविषयी जरा थोडक्यात सांगा सर. निश्चितच आपल्या राज्य शासनाच्या कृषी विभागाचा आत्मा विभाग जो काही कार्यरत आहे, जिल्हा स्तरावरती प्रकल्प संचालक आहे, तालुका पातळीवरती तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक कार्यरत आहेत. तर ह्या यंत्रणेच्या द्वारे पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानाअंतर्गत आपण राज्यभरात किंवा अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा कल किंवा शेतकऱ्यांचा ओढा हा विषमुक्त शेतीकडे असला पाहिजे, किंवा निर्यातक्षम शेतमाल आपण तयार करू शकलो पाहिजे, किंवा आपल्या जिल्ह्यातली असेल किंवा राज्यातली असेल आणि देशातली असेल या लोकसंख्येला विषमुक्त अन्नधान्य असेल, भाजीपाला असेल, फळपिकं ही खाऊ शकलो पाहिजे. अशा पद्धतीनं आपलं नियोजन त्या ठिकाणी सुरू आहे. आणि ह्या योजनेच्या अंतर्गत मगाशी मी जसं सांगितलं की पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान आहे, किंवा त्याचबरोबर परंपरागत कृषी विकास योजना यासारखी एक योजना आहे. या योजनांच्या अंतर्गत शेतकऱ्यांना कृषी निविष्ठाच्या बाबत स्वयंपूर्ण करणं फार गरजेचं आहे. शेतकरी बांधवांच्या समोर नैसर्गिक शेतीचं किंवा विषमुक्त शेतीकडे त्यांची जायची तयारी आहे, पण त्याच्याकरता आवश्यक ज्या निविष्ठा आहे, जसं आपण बघतो पारंपरिक शेतीमध्ये रासायनिक खतं उपलब्ध असतात, कीटकनाशकं वेगवेगळ्या कंपन्यांची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध असतात. पण विषमुक्त शेती किंवा त्याचं उत्पादन जर हाती घ्यायचं असेल किंवा सेंद्रिय शेतीकडे जर वळायचं असेल, तर कमीत कमी रेसिड्यू असणारी जी काही नैसर्गिकरित्या आपल्या आजूबाजूला उपलब्ध असणारी कीटकनाशकं आहेत, किंवा जैविक खतं आहेत, शेणखत आहे, हिरवळीचे खतं आहे, गांडूळ खत असेल, कंपोस्ट खत असेल, हे त्या ठिकाणी पर्याप्त प्रमाणात उपलब्ध होणं फार गरजेचं असतं. आणि नेमकंच ह्या परंपरागत कृषी विकास योजना आहे किंवा जैविक शेती मिशन अंतर्गत आपण नैसर्गिक शेती योजना यावेळेस राबवत आहोत. तर ज्या सेंद्रिय शेती किंवा विषमुक्त शेती करता ज्या कृषी निविष्ठा आवश्यक असतात त्या पर्याप्त प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापित करण्याचं महत्त्वाचं कार्य या योजनेमध्ये आपण करणार आहोत. एक जाळं उभं राहिलं म्हणजे मग त्यातून शेतकऱ्यांना सामूहिक काही गोष्टी कृषी निविष्ठांच्या उत्पादनासाठी कराव्या लागतात, त्या करणं सोयीचं व्हावं. या शेतकरी उत्पादक कंपन्यांचं जाळं उभं केल्यामुळं शेतकरी उत्पादक कंपनीच्या पातळीवरती काही निविष्ठा उत्पादन केंद्र उभं करणं सोयीचं त्या ठिकाणी होणार आहे. मग यातून कंपोस्ट निर्मितीची युनिट्स मोठ्या प्रमाणावरती उभे करणं असेल, जैविक खतांचे रायझोबियम आहे, अझेटोबॅक्टर आहे, किंवा लिक्विड कॉन्सर्शिया आहे, ह्याचे उत्पादनाची युनिट आपण शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या पातळीवरती जर दिले तर एक व्यापारी स्वरूपामध्ये कमर्शियल स्केलवरती ह्या कृषी निविष्ठांचं उत्पादन करून त्या परिसरामध्ये जे जे कोणी शेतकरी विषमुक्त शेती करता पुढे येतील, नैसर्गिक शेतीच्या पद्धतीचा अवलंब करण्यासाठी पुढे येतील, त्यांचं इकडे येणं हे सोयीस्कर व्हावं म्हणून ही योजना आपण राज्य शासनाच्या वतीने राबवत आहोत. आणि मला खात्री आहे की आपल्याकडं विषमुक्त शेती असेल किंवा रेसिड्यू फ्रीकडे आपण गेल्याच्या नंतर जो काही ग्लोबल गॅप जे मानकं आहेत निर्यातीसाठी अतिशय महत्त्वाचे जे गणले जातात, आपल्याला जर युरोपात, अमेरिकेत जर आपल्या शेतमालाची फळपिकांची जर निर्यात करायची असेल तर ग्लोबल गॅप मानकांचा अवलंब आपल्याला करावा लागतो. आणि नैसर्गिक शेती किंवा विषमुक्त शेतीकडे जर आपण गेलो तर हे निर्यातीचं प्रमाण आपल्या देशातलं सुद्धा त्या ठिकाणी वाढणार आहे, आपल्या जिल्ह्यातलं, आपल्या राज्यातलं त्या ठिकाणी निर्यात वृद्धी त्यातून होणार आहे. आणि परकीय चलन कमावण्याची एक चांगली संधी या विषमुक्त शेतीचा अवलंब केल्यानंतर किंवा नैसर्गिक शेतीचा अवलंब केल्यानंतर आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये आपण नैसर्गिक शेती ही योजना कृषी विभागाच्या मार्फत राबवणार आहोत आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचं जाळं सुद्धा आपण त्या ठिकाणी उभं करायला घेतलेलं आहे.
आणि आपल्या जिल्ह्यामधली परिस्थिती जर बघितली तर जवळपास लाखांच्या इतक्या शेतकरी उत्पादक कंपन्या आज मितीला आपल्या स्थापित झालेल्या आहे आणि त्याच्यात शेअर होल्डर्स वाढवून आपण हे जाळं शेतकरी उत्पादक कंपन्यांचं अधिक विस्तृत करण्याचा यावेळेस नियोजन केलेलं आहे. सर, आपण विषमुक्त शेतीविषयी कृषी विभाग किंवा एकंदरीत महाराष्ट्र शासन जे वेगवेगळे उपाययोजना किंवा योजना करते त्याविषयी सांगितलं, पण याच्यातून जी शेती पिकवली जाईल किंवा उत्पादन तयार होतील, शेतमाल तयार होईल, तर हे विषमुक्त आहे किंवा याच्यासाठी प्रमाणीकरणाची काही यंत्रणा किंवा काही व्यवस्था, तर त्याविषयी जरा थोडक्यात सांगा सर. निश्चितच यामध्ये जी मगाशी मी सांगितलं की पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानाअंतर्गत आपण निविष्ठा शेतकऱ्यांना त्यांच्या पातळीवरती तयार करण्यावरती भर देणार आहोत. त्याचबरोबर ह्याच योजनेचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे सेंद्रिय प्रमाणीकरण शेतकरी बांधवांना करता यावं, याकरता सुद्धा आपण प्रोत्साहन यात देणार आहोत. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्र शासनाच्या स्वतःच्या मालकीची आपण महाराष्ट्र राज्य सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना गेल्या 1 ते 1.5 वर्षापूर्वी केलेली आहे. तर याच यंत्रणेचा वापर करून आपण सेंद्रिय प्रमाणीकरणावरती भर देणार आहोत आणि आपल्या सगळ्यांच्या ह्या मालकीची ही यंत्रणा असल्यामुळं तिची विश्वासार्हता मोठ्या प्रमाणावरती राहणार आहे. आणि आपण जसं म्हणालो की बाबा एकंदरीतच सेंद्रिय शेतमालाला कसं त्याची विश्वासार्हता वाढवता येईल, ज्याला इंग्रजीमध्ये आपण ट्रेसेबिलिटी म्हणतो, तर ह्या आपल्या देशामध्ये आपण जर बघितलं तर PGS सारखी म्हणजे ज्याला आपण पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम त्या ठिकाणी म्हणत असतो. तर ह्या सिस्टीमच्याद्वारे जे काही सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून उत्पादित होणारा जो शेतमाल आहे त्याला हे PGS सर्टिफिकेशन बंधनकारक आहे किंवा शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी आवाहन केलं जातं. जर PGS सर्टिफिकेशन असेल तर शेतमालाला बाजारभाव जास्त मिळतो, कारण की त्याची विश्वासार्हता त्या ठिकाणी एस्टॅब्लिश होत असते. तर ह्या PGS मध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंदणी व्हावी याकरता सुद्धा आर्थिक स्वरूपातलं अनुदान या योजनेअंतर्गत आपण देणार आहोत. त्याचबरोबर जे काही आपल्या राज्यातलं सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा आहे याचा सुद्धा सहभाग घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण या ठिकाणी करून घेणं, त्या शेतमालाचं प्रमाणीकरण करून घेण्याचं सुद्धा नियोजन या योजनेमध्ये केलेलं आहे, जेणेकरून आपला शेतमाल आपल्या राज्यात उत्पादित झालेला सेंद्रिय शेतमाल हा बाजारात उपलब्ध होईल, त्याचे विश्वासार्हते टिकून त्या ठिकाणी राहिली पाहिजे. आणि जो काही ग्राहक हा शेतमाल खरेदी करणार आहे त्याला जास्त पैशाची जरी त्या ठिकाणी देण्याची जरी वेळ आली तरी त्याच्या मनामध्ये कुठलीही शंका कुशंका राहता कामा नये, याकरता विश्वासार्हता वाढीसाठी सेंद्रिय प्रमाणीकरणाचा सुद्धा महत्त्वाचा घटक या योजनेमध्ये समाविष्ट केलेला आहे. आणि जे शेतकरी ह्या सेंद्रिय शेती करता किंवा विषमुक्त शेती करता पुढे येतील त्यांना याद्वारे या प्रमाणीकरणाच्या सुविधेमुळं निश्चितच प्रोत्साहन मिळेल अशी मला खात्री आहे. रसायन वापरून केलेल्या शेतीमुळे मानवी आरोग्यावर प्रचंड प्रमाणात दुष्परिणाम होतात. म्हणजे त्यात कॅन्सर ट्रेंड जी आहे भारतात पंजाब आणि राजस्थानमध्ये चालली जाते, तर हे त्याचं उदाहरण आहे की किती वाईट दुष्परिणाम होतात. आणि ही विषमुक्त शेतीमुळे त्याला मोठ्या प्रमाणात रोकथाम किंवा आळा बसू शकतो. आणि सर, आपण जे सांगितलं की PGS प्रणाली किंवा प्रमाणीकरण यंत्रणा, तर ह्या यंत्रणेचा शेतकऱ्यांना आणि खरेदी करणारे ग्राहक या दोघांनाही निश्चितच फायदा होणार आहे. आपले मनपूर्वक आभार. कृषी क्षेत्रातील वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करणारी ही पॉडकास्ट यापुढेही अशीच निरंतर चालू राहणार आहे. आणि मी आपल्याला विनंती करतो की या पॉडकास्टमध्ये आपणही नियमितपणे सहभागी व्हावं. धन्यवाद.